मी डॉक्टर मौमिता बोलते. मी तुमची ती 31 वर्षाची लेडी डॉक्टर बोलते. माझे नाव डॉक्टर मौमिता आहे. माझा जन्म 1993 सालचा आहे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. मी माझ्या आईवडिलांना लहानपणापासून बघत होते. ते किती कष्ट करतात, मला त्यांना चांगले आयुष्य बघायचं होतं. म्हणूनच मी डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघितले आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या घरच्यांनी खूप कष्ट केले आणि मला त्यांचे कष्ट वाया जाऊ द्यायचे नव्हते. म्हणून मी खूप मेहनत करून ते स्वप्न साकार केले आणि मी ड्युटी जॉईन केली. मलाही रक्षाबंधन माझ्या परिवारासोबत साजरे करायची इच्छा होती, पण आईवडिलांसोबत बोललेला तो फोन शेवटचा असेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या जीवनातील हे शेवटचे बोल असतील आणि माझे आईवडील मला नंतर कधीच पाहू शकणार नाहीत. ज्यांनी मला लहानशे मोठं केलं, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळवलं, माझे हट्ट पुरवले आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, तेच आज हतबल होतील याचा विचार मी कधीच केला नव्हता. माझ्या वडिलांना पण माहीत नव्हतं की आपली मुलगी आपण आज कायमची गमावणार आहोत. आपल्या मुलीचा आज आलेला कॉल हा शेवटचा कॉल असेल. त्यांच्या मनावर काय इजा झाल्या असतील याचा विचार तुम्ही केला का? मला पुढे होणारे काहीच माहीत नव्हते, म्हणून गेले होते हॉस्पिटलवर. पेशंटची सेवा करून जरा थकले होते. वाटलं थोडा विसावा घ्यावा, थकवा दूर होईल, म्हणूनच थोडी विश्रांती घ्यायला गेले सेमिनार हॉलमध्ये. शांत डोळा लागला होता. मी साखर झोपेत होते. पहाटेचे 4 वाजले. सगळीकडे सामसूम शांतता पसरलेली होती. सगळं वातावरण शांत होते, पण त्यातच कोणीतरी अंगावर विचित्र हात लावण्याची जाणीव झाली. म्हणूनच मी घाबरून जागी झाले. मला काही समजलं नाही. मग मी लगेच हात झटकला. स्वतःला वाचवण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, पण तरी जबरदस्ती माझ्यावर झालीच. आधी एकाने, नंतर दुसऱ्यांनी आणि अजून किती जण उपभोग घेत होते. मला काही समजलेच नाही. मला काहीच कळत नव्हते. म्हणजेच डॉक्टर मौमिता यांना काहीच समजत नव्हते. माझा आक्रोश बाहेर ऐकू जात असेल इतकं जोराने बेंबीच्या देठापासून मी ओरडत होते. मला वाटलं की कोणीतरी माझा आवाज ऐकून मला वाचवायला येईल, पण का कुणास ठाऊक कुणालाच ऐकू जात नव्हता माझा आवाज. कोणापर्यंतच माझ्या भावना पोचल्या नव्हत्या. माझं मन कोणाला समजत नव्हतं. तेव्हा आक्रोश करून करून माझं शरीर पूर्ण थंड पडलं. माझ्यात काहीच प्राण उरला नव्हता आणि मग झाली माझ्या स्त्रीत्वाची आणि स्वप्नांची हत्या, तीही अगदी निर्घुणपणे. जीव तर गेला, उरल्या त्या फक्त शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा. माझा चष्मा फुटला. काचा घुसलेले माझे रक्तरंजित डोळे, माझे फाटलेले ओठ, आवाज बाहेर पडू नये म्हणून त्यांनी दाबलेला माझा गळा आणि स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील रक्ताळलेली माझी नखे, तसेच शरीराचे हाडे मोडेपर्यंत पसरवलेल्या माझ्या मांड्या, जखमी झालेले माझे ते गुप्तांग. खूप वाईट अवस्था केली माझी. इतकं सगळं होऊन पण त्या पुरुषाच्या विकृतीचा सामनाही केला. त्यांना प्रतिकार करण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण त्यांच्यापुढे अखेर मी हरले. मला माघार घ्यावी लागली आणि स्त्रीत्व संपवावं लागलं. पण जर का आज त्या पुरुषांमध्येही थोडी स्त्रीत्वाची जाणीव, कोमलता असती, तर मी मोजणाऱ्या शेवटच्या श्वासात तरी मी जिवंत असते. शेवटपर्यंत त्याला थोडीही माझी दया आली नाही. माझ्या अंगावर वार करताना, जीवनीशी मला मारताना त्याने थोडा तरी विचार केला असता. त्याच्या अंगाला काटा तरी आला असता. त्याच्याही घरी कोणीतरी आई आहे, मुलगी आहे, कोणीतरी त्याच्या घरी स्त्री आहे याचा विचार मनात का आला नाही. पण त्याने अगदी पिसाळलेल्या राक्षसासारखं येऊन त्यांनी माझा घात केला. माझा त्याच दिवशी माझ्यातील एका स्त्रीत्वाचा बलात्कार झाला. अखेरीस ट्रेनी डॉक्टरने जगाला अलविदा केलं. सकाळी उशिरापर्यंत माझ्या आईबाबांना यांनी फोन केला. तुमच्या मुलीने आत्महत्या केली म्हणून त्यांनी अफवा पसरवली आणि मुलीच्या मृत्यूचं गूढ बदलण्याचा खूप जाणूनतेने प्रयत्न केला. मग धावतच येणारे माझे आईबाबा पोरीला शेवटचं बघायला तडफडत होते, तळमळत होते. त्यांना मुलीला भेटायचं होतं. त्यासाठी त्यांचं मन माझ्याकडे ओढत होतं. पण माझ्या जन्मदात्यांनाही आज सोडलं नव्हतं, कारण आज सुरू होतो तो माझ्या हत्याचा पुरावा नष्ट करण्याचा आयोजित कार्यक्रम. माझं गूढ लपवण्याचा त्यांनी चालवलेला योग्य कार्यक्रम. मुलीला जखमी अवस्थेत बघणारी माझे आईबाप मात्र ओळखतात की ही आत्महत्या नाहीच. आमची मुलगी आत्महत्या करायला डॉक्टर बनली नव्हती. हा बलात्कार आहे. माझे आईवडील, नातेवाईक, माझे मित्रमंडळी, सहकारी जोराचा आवाज उठवत सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इतका हल्लाबोल बघून मग तिथं पोलीस येतात. विचारपूस होते. खूप पब्लिक जमा होते. जनतेच्या आक्रोशाने आरोपी हेडफोनच्या साहाय्याने सापडलाही जातो. काहीच न बोलता तो आरोपी मात्र गुन्हा एकटाच कबूल करतो आणि तो गुन्हा स्वीकार करतो. मग काय, त्याला अटक होते आणि सगळं विषय तिथेच बंद करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पण मी ट्रेनी डॉक्टर बोलते. माझे शब्द तुमच्यापर्यंत पोचवत आहे. तुम्ही त्याचा विचार नक्कीच करा, कारण माझ्यावर सामूहिक बलात्कार झालाय. त्याचं काय? माझ्या गुप्तांगात मिळालेलं 150 ग्रॅम वीर्य जे एकट्या त्या आरोपीचं नसून माझ्यावर झालेला सामूहिक बलात्कार दाबला जातोय त्याचं काय?
अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळातील ती खोली फोडायला सुरुवात होते. त्याचं काय? इमर्जन्सी रूममध्ये CCTV कॅमेरे नाही, पण जो व्हिडिओ सापडला तो अजूनही जनतेला दाखवला जात नाही. त्याचं काय? बलात्कारात सहभागी मोठ्या असतील होण्यासाठी हे पुरावे नष्ट होतात. त्याचं काय? मला न्याय मिळवून देणाऱ्या जनतेमध्ये घुसून त्या नराधमांच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून सगळी पुरावे नष्ट केलेत. माझा आत्मा काय म्हणत आहे याचा कोणी विचार केला काय? कारण तुमच्याही घरी मुलगी आहे, तुम्हीही कोणाचे तरी पिता आहात, तुम्हीही कोणाचे तरी भाऊ आहात आणि माझ्यावर अत्याचार करणाऱ्या त्या लोकांना मोकळे सोडून परत त्याच आरोपांना जीवनदान द्यायचे ठरवले आहे का तुम्ही? माहीत नाही आता मला न्याय पण मिळेल की नाही. पण जर त्यांना असे मोकळे सोडले तर दुसरी निर्भया लवकरच तुमच्यासमोर परत होईल हे तुम्ही विसरू नका. कारण यांना इतकं स्वातंत्र्य मिळालं तर जाणाऱ्या जात राहतील आणि करणारे पुढच्या पिढीसोबत हे असंच करायला सुरुवात करतील हे विसरू नका. जी कुणाची बहीण असेल, मुलगी असेल, सून असेल, बायको पण असेल, पण तरीही ती एक स्त्रीच असेल ना. दुसरी निर्भया नको असेल तर मला न्याय द्या. मला न्याय मिळेल का? माझ्या आईवडिलांना, त्यांच्या मुलीला व मला त्यांना परत भेटता येईल का? माझं मन तुम्हाला समजतं का? एक डॉक्टर म्हणून सगळ्यांची सेवा करायचं ठरवलं होतं. मी सगळ्यांना एक देव मानून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तसे ठरवून त्यासाठी मी प्रयत्न करत होते. पण मी स्वतःलाच वाचवण्यात हरले. मरणाला शेवटपर्यंत दाद देत देत मी अखेरीस श्वास थांबवले आणि पुन्हा एकदा न सुटणारं कोडं म्हणून मी हे जग सोडलं. पण आहेत त्यांनी विचार करा, लोकांची सेवा करून आयुष्य आनंदात जगायचं माझं अधुरच राहिलेलं ते स्वप्न. माझ्या हत्येचं बलात्काराचं कोडं मात्र सुटेनासं झालं. मी तीच ट्रेनी डॉक्टर बोलते आहे जी काही दिवसांपूर्वी तुमच्यात होती. तुमच्यासारखे स्वप्न घेऊन तीही जगत होती, पण स्वतःची काहीही चूक नसताना तिला विनाकारण जीवन गमावून बसावं लागलं. ते फक्त इतरांच्या भुकेसाठी, इतरांच्या वासनेच्या बळी पडून आणि इतरांच्या वाईट कृत्यामुळे. काय तर लोकांना स्त्रीत्वाची जाणीव असती तर आज ही लेडी ट्रेनी डॉक्टर जिवंत असती. मित्रांनो, आयुष्यमान खुराना यांनी पण डॉक्टरांसाठी एक हिंदीत कविता म्हटली आहे. जी कविता मी तुम्हाला एकदा मराठीमध्ये सांगते. आज मी सुद्धा एक मुलगा असते, आज मी सुद्धा एक मुलगा असते. मीही घरामध्ये दाराची कडी न लावता झोपले असते. मीही पक्ष्यांसारखं धावले असते. रात्रभर माझ्या मित्रांसोबत मी बिनधास्त फिरले असते. मनात येईल तसे वागले असते, वाटेल तसे कपडे घातले असते. आज मी देखील एक मुलगा असते. सर्व मुलींना शिक्षित करा, त्यांना सशक्त बनवा असं ऐकलं होतं. म्हणून आईबाबांनी विचार करून मला शिकवलं आणि काहीतरी करून आपल्या मुलीला सक्षम बनवावे हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. मग मीही डॉक्टर झाले, पण डॉक्टर झाले नसते तर तेच बरं झालं असतं. कारण मी डॉक्टर झाल्यावर माझ्या आईने आज तिच्या डोळ्यातील मोती तरी गमावला नसता. 36 तास काम करणे अवघड होते, तरीही मी ते केलं, आनंदाने केलं. पण 36 तासाची माझी मेहनत वाया गेली, माझे कष्ट वाया गेले. तिथे बहिष्कार झाला, बलात्कार झाला, त्या रागीट पुरुषाच्या कृतीचा सामनाही झाला होता. काश पुरुषांमध्ये थोडी स्त्रीत्वाची कोमलता असती, काश मुलगा असते तर सगळं काही मलाही सहन करता आलं असतं. म्हणे तिथे CCTV नव्हता आणि जरी असता तरी असं वेगळं काय घडलं असतं. माझ्यावर लक्ष ठेवणाऱ्या पुरुष रक्षकाचे असे निर्मळ डोळे असते तर माझ्यासोबत इतके वाईट कृत्य घडलेच नसते आणि माझ्यावर हा अनर्थ प्रसंग झालाच नसता. काश मी मुलगा असते. मी जर मुलगा असते तर कदाचित आज मी जिवंत असते, तुमच्यासारखे स्वप्न पाहत जगलेले असते. मलाही माझ्या भावासाठी राखी घ्यायची होती, मलाही रक्षाबंधन करायचं होतं. येणारे सण आनंदाने माझ्या आईवडिलांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत साजरे करायचे होते. त्याचा विचार केला होता, पण माझे हे सर्व स्वप्न एका क्षणात धुळीस मिळाले. माझी यात काय चूक होती? इतकेच की मी स्त्री आहे. मी डॉक्टर झाले आणि इतरांची 36 तास सेवा करण्यामध्ये व्यस्त राहिले आणि थकल्यामुळे फक्त थोडीशी झोप घेण्यासाठी वेळ काढला. पण हाच वेळ माझ्यासाठी राक्षस ठरून येईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. माझ्याही मनात काहीतरी स्वप्न होती, माझ्याही मनात आईवडिलांसाठी काहीतरी करून दाखवायची इच्छा होती. डॉक्टर होणं इतकं सोपं वाटतं काय? त्यासाठी मी खूप रात्र जागून अभ्यास केला. ते स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये मी तेल घालून रात्र जागले होते आणि त्यासोबत माझे आईवडील दिवस रात्र माझ्यासाठी कष्ट करून माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत होते. पण माझ्या अशा स्वप्नांचा चुराडा होईल याचा विचार मी कधीच केला नव्हता. कधी माझ्यासोबत असेही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. मी तुमच्यासारखीच एक निरागस मुलगी आहे. मलाही खूप जगायचं होतं, फुलपाखरांसारखं बागडायचं होतं, पण चक्क माझे पंखच तोडून टाकले. मीही माझ्या आईवडिलांसह स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथपर्यंत आले होते. माझी एकच चुकी की मी स्त्री होते आणि माझी शक्ती पुरुषांपुढे कमी पडली. स्वतःला मर्द म्हणणाऱ्या पुरुषाने माझे अस्तित्व संपवून टाकले. माझाही भाऊ माझ्यासाठी रक्षाबंधन दिवशी रडला असेल की नाही याचा विचार करा. मीही माझ्या पुढील दिवसाची स्वप्न रंगवली होती. माझं लग्न होईल, मी पैसा कमवेल, लोकांची सेवा करेल आणि सुखात संसार करेल. ही सर्व स्वप्न माझ्या एका चुकीमध्ये उद्ध्वस्त झाली आणि ती चूक
म्हणजे फक्त मी केलेला डॉक्टर होण्याचा विचार आणि त्यासाठी घेतलेली दिवस रात्र मेहनत, हीच का माझी चुकी? मग तुम्हीही पुढे तुमच्या मुलीला डॉक्टर बनवण्याचा विचार कराल का? माझं चुकलं तरी काय आणि मला कुठल्या कर्माचे हे फळ मिळाले? बरं, मिळाले तर मिळाले, त्याबरोबर माझ्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांना शिक्षा कधी मिळेल? मला न्याय कधी मिळेल? मी तुमच्या न्यायाची वाट पाहत आहे. मला तुमच्या साथीची गरज आहे. फक्त माझ्यासाठीच नाही, तरी ही वेळ कधी तुमच्यावरही येऊ शकते. तुमच्या परिवारात, तुमच्या समाजात ज्यावेळेस तुमच्यावर ही वेळ येईल त्यावेळेस तुम्ही अंतःकरण चिरून ठेवाल. तुम्हाला पटत असेल तर माझ्यासाठी नक्कीच मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. तुमचीच डॉक्टर सिस्टर, डॉक्टर मौमितासाठी भावपूर्ण श्रद्धांजली.